Got it. मी आतापर्यंत झालेले सगळे जे आहेत ते एकदा मार्क करून ठेवतो, म्हणजे मग ओके. न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ ए, हे सेकंड आहे, हे एक्झाम्पल रॉंग आहे. प्रोटॉन वॉज डिस्कवर्ड बाय गोल्डस्टीन. जे थॉम्सन, रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट प्रूव्ड प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस. मिनिमम रियल चार्ज, हे आलं बरोबर आहे ना, हे आलं. 8चं सी पर्यंत आपण आलो. नेक्स्ट वन. नाईनचं हे आलं. हा, यस. ओके, लेट्स सी. द प्रेझेंट ॲटॉमिक वेट स्केल इज बेस्ड ऑन कार्बन 12. करेक्ट आहे, बरोबर आहे. नेक्स्ट वन. Atomic number is 35. What is total number of electrons present in all p orbitals of the ground state atom of that element? बोला. Sir, C17. Correct. C17. The atomic number is 35. So 35 चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्ट्रेट वे तुम्हाला लिहिलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला विचारलं टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन ऑल पी ऑर्बिटल्स. म्हणजे आपल्याला काही एस्केपला हे नाहीये, काही शॉर्टकट वगैरे काही भानगडच नाहीये त्याच्यामध्ये. त्यांनी अजून काहीतरी वेगळं विचारलं असतं. एफ मध्ये किती आहेत टोटल, डी मध्ये किती आहेत, एस मध्ये किती आहेत. सो आपल्याला पूर्ण लिहून बघितलं पाहिजे नेमकं काय आहे ते. सो 1s2 2s2 सगळंच. अरे मला जे काही दिसतंय त्याच्याप्रमाणे हे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 35चं. 1s2 2s2 2p6, 3s2 3p6, 3d10, 4s2 4p5. फक्त लिहिताना आपण ऍक्च्युली इथं लिहितो, बरोबर आहे ना, 4s2. सो पी मध्ये किती आले, हे 6 5 आणि प्लस 6 प्लस 5 17. नेक्स्ट वन. तर ए येते का? ए हो सर, A. ए येते हे आता an atom has electronic configuration एवढं. इट्स atomic weight काहीतरी दिलंय. atomic number and number of neutrons will be. So atomic number must be 35. That's for sure. ओके, बाकी काही नाहीच आहे, बाकी बघण्याची गरजच नाहीये. atomic number 35 आहे. सो आन्सर आहे. This must be difference between mass number and atomic number. atomic weight जर दिलेला असेल तर त्याचा अर्थ होत असतो मास नंबर, राईट? हे माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे ना? हो सर. हो सर. ओके. नेक्स्ट वन. न्यूक्लियस ऑफ ट्रिशियम किंवा ट्रिटियम. ट्रिटियम म्हणजे इट इज आयसोटोप ऑफ हायड्रोजन which has proton number 1, but tritium is with mass number 3. Sir, D. डी ऑप्शन. Correct. So the difference between the two must be 2 neutrons. Next. Sir. हाँ.
सर ते 13चं काय होतं? 13D. ओ ट्रिशियम म्हणजे असं आहे ना, हायड्रोजन 1 आणि मास नंबर 3. सो डिफरन्स हो. किती झाला 3 आणि 2 चा? 3 आणि 1 चा 2 न्यूट्रॉन्स. कळलंय ना? हो सर. हा, ओके. अँड आयन हॅज चार्ज, काहीतरी चार्ज दिलेला आहे. इट हॅज सम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, सम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, मास नंबर इज B. सर बी का? 37. इथे बी येते का? 37 येते. आयन हॅज चार्ज -1, ठीक आहे. 18 इलेक्ट्रॉन्स आहेत, 20 न्यूट्रॉन्स आहेत. मास नंबर किती? सर प्रोटॉन्स 17 असणार ना? हो सर. करेक्ट. सो charge, if charge is -1, proton must be 1 less than number of electrons. Correct. So त्याच्यामुळे 17 protons आणि 20 neutrons म्हणजे 37 मास नंबर असला पाहिजे. परफेक्ट, व्हेरी गुड. Which of the following is not isoelectronic? What is isoelectronic? Isoelectronic means same number of electrons. Total number of electrons. Valence नाही. Total number of electrons same पाहिजे. सर डी येते. ऑफकोर्स, प्रश्नच नाहीये. काय जनरल जरी आपण लिहून बघितलं, त्यांच्या ऍटॉमिक नंबर्स चार्जेस सकट पण नाही म्हणत आहे मी. ऍटॉमिक नंबर्स 11, 12, 8, 17. तरी लक्षात आलं पाहिजे की याच्यातनं 1 मायनस करणार आपण, याच्यातनं 2 मायनस, याच्यात 2 ऍड करतोय, हे ऑफच जाणार आहे. किंवा जनरल पिरियड जरी बघितलं, पिरियडिक टेबल जरी बघितलं, तरी त्याच्यामध्ये त्याच्या पोझिशन्स नियरेस्ट नोबल गॅस त्याच्याप्रमाणे बघितलं तरी लक्षात येईल. विच ऑफ द फॉलोइंग हॅज युनिट पॉझिटिव्ह चार्ज, 1 AMU मास? प्रोटॉन. 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 तर हे विचारलं गेलेलं आहे RPMT ला राजस्थानमध्ये, पण आय एम शुअर की हे आता विचारले जाण्याचे चान्सेस मला तरी कमी वाटतात. पण काय माहिती, काही सिंपल क्वेश्चन्स, एकदम सोपे सोपे क्वेश्चन्स विचारलेले असतात आणि त्याच्यामध्ये अशा टाईपचं काहीतरी येऊ शकतं. नेक्स्ट वन. बरोबर. किंवा नायट्रेट आयनचं काय स्ट्रक्चर आहे सांगा मला. व्हॉट इज नायट्रेट आयन? म्हणजे मोलिक्युलर फॉर्म्युला NO3-. NO3-. NO3- म्हणजे नायट्रेट. काय सांगितलंय त्यांनी, दिलेली सगळी इन्फॉर्मेशन इथं सबस्टिट्यूट करू. नायट्रोजन ऍटम हॅज ऍटॉमिक नंबर 7. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ऍटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे तर काही चुकीचं नाही, बरोबर आहे. सो नायट्रोजन्स किती आहेत?
7 प्लस ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात 8 असे किती आहेत 8 3 24 प्लस यानं हा मायनस चार्ज घेतलाय म्हणजे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलाय का देऊन टाकलाय ऍक्सेप्ट केलंय ऍक्सेप्ट केलंय. किती One इलेक्ट्रॉन्स 1 इज इक्वल टू 30. काय आन्सर असेल ते 32 32. करेक्ट. मला पुढचं सर न्यूट्रॉन सर इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हा लाइटेस्ट पार्टिकल आहे कारण इलेक्ट्रॉन पेक्षा अजून म्हणजे दिलेल्या ऑप्शन मध्ये तरी इलेक्ट्रॉन सगळ्यात लाइटेस्ट आहे. निग्लिजिबल मास काउंट करतो आपण. याचं मास आपण 1 युनिफाईड मास याचं सुद्धा 1 ऑलमोस्ट असं कन्सिडर करत असतो. याचं ऑलमोस्ट 0च कन्सिडर करतो. याला काही आपण मास नंबर मध्ये काउंट नाही करत. ओके नेक्स्ट वन. What is the lightest nucleus? How many protons and neutrons should be there? 1. 1. Correct. So lightest मध्ये एक न्यूक्लियस किंवा एक न्यूट्रॉन पाहिजे. एक प्रोटॉन किंवा एक न्यूट्रॉन पाहिजे. दोन्ही पण नाही. हा आहे ना तसा. हो आहे. सो दिस इज 1 प्रोटॉन. सो प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन याच्या मास मध्ये काय रेशो असतो माहितीये तुम्हाला हे का कधी बोललेलं नाहीये किंवा नाही माहिती. नाही कधी बोललो आपण. Proton is almost 1800 times heavier than electron. Alpha particles are heavier than neutron by how many times? त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे what is alpha particle. Alpha particle is equal to nucleus of helium. So what is nucleus of helium? How many protons are there in helium? 2 2 What is mass of helium? 4 Four. Correct. So आता बघा बरं alpha particles are heavier than neutron by how many times? How many neutrons 4 are there? times. How much? 4 times. Then neutron. Neutronचं किती आहे 1. Correct. 4 One. times. So total heavy किती आहे 4. त्यातलं न्यूट्रॉन किती आहे 1. न्यूट्रॉनचा मास 1. म्हणजे किती टाइम्स झालं 4 टाइम्स. राईट. हाऊ मेनी न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन काहीतरी नंबर दिलेला आहे तिथं एलिमेंट दिलंय काय ते बघा. ए सर A33. 33. करेक्ट. 65 दोघांमधला आपल्याला डिफरन्स घेतला पाहिजे. ओके बाय द वे हे पहिलं सांगितलं पाहिजे. X 6027 असं लिहिलंय. याही फॉर्म मध्ये आपल्याला एलिमेंट लिहिता येतो ऍक्च्युअली पण X 2760 असं मला लिहायचंय ऍक्च्युअली
पण ते सेम स्पेस मध्ये हे मला वर्ड मध्ये लिहिता नाही येते, त्याच्यामुळे मी ते इकडं सुपरस्क्रिप्ट म्हणून लिहिलं होतं. ओके, पण याही फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक्झाम मध्ये दिसतं. ओके, वरचा मास नंबर आहे. ओके, नेक्स्ट वन. सो त्यातला डिफरन्स घेतला आपण फक्त 33. हू मॉडिफाईड बोहर्स थिअरी बाय इंट्रोड्युसिंग इलिप्टिकल ऑर्बिटल्स किंवा ऑर्बिट्स फॉर इलेक्ट्रॉन पाथ. सो ही वॉज Sir, D. सोमरफील्ड. सोमरफील्डने चेंज केलं होतं. बोहर्स थिअरीला लिमिटेशन काय आलेलं होतं? बोहर्स थिअरीचं लिमिटेशन असं होतं की तो इलेक्ट्रॉन जो आहे, हा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये रिव्हॉल्व करतोय. mvr इज इक्वल टू nh/2π. दिस वॉज इक्वेशन. म्हणजे त्याला बोरनं सांगितलेलं होतं की अँग्युलर मोमेंटम इज क्वांटाइज्ड और अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. h/2π चा इंटिग्रल मल्टिपल का? बिकॉज n is equal to 1 or 2 or 3 or 4 and so on. So इंटिग्रल मल्टिपल झालं. पण प्रॉब्लेम असा आलाय की हे सोलर सिस्टीम सारखं काहीतरी दिसतंय. मध्ये सन आहे आणि बाहेर सगळे प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतायत. समोर फील्डला हे माहिती होतं ऑलरेडी. वेगवेगळ्या म्हणजे स्पेसचे जे सायन्स आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला माहिती होतं की ऑलरेडी सन जर इथं असेल तर त्या सगळ्या ऑर्बिट्स असे आहेत. सो सेम जर तुम्ही सोलर सिस्टीमच यूज करत असलात, याचे पण ऑर्बिटल्स बोललो, ऑर्बिट्स हे इलिप्टिकल असले पाहिजेत, असं आपलं सोमरफील्डनं एक्सप्रेस केलं आणि ते नेमकं बरोबर ठरलं. नेक्स्ट वन, विच इज नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक. O2. O2 येईल का सर? बघूयात ना, बाकी त्यांचं काय म्हणणं आहे नाही माहिती मला. मी पण अजून कॅल्क्युलेट करून नाही बघितलं. 14, 14, 14, 16. काय करायला लागेल आपल्याला, जे दिलेले एलिमेंट्स आहेत त्यांचे ॲटॉमिक नंबर्स ऍड करायचे. कार्बन 6 6 plus 8, 14. प्लस ऑक्सिजन 8, नायट्रोजन 7 Plus प्लस 7. ऑक्सिजन 8 7. आणि त्याच्यावर मायनस चार्ज आहे म्हणजे एक मायनस केला, एक 1 इलेक्ट्रॉन इज गिवन अवे. कार्बन 6 प्लस नायट्रोजन 7 -1 आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेला आहे म्हणून तो ऍड केला. आणि ऑक्सिजन 8 + 8. बघा बरं कोण आयसो इलेक्ट्रॉनिक नाहीये. हो सर, O2. O2 सर. नेक्स्ट वन, काय तर सर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेम पाहिजे का? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेम पाहिजे असं नाही म्हणलेलं. त्यांनी म्हटलं ते दोन्ही कॅटायन NaCl. हो NaCl वाटते. NaCl येते. काय आलं वाटते. पाहिजे हो. NaCl. नाही सर, NaCl नाही, कारण की एक निऑन आणि एक अर्गॉन असतो ना. करेक्ट करेक्ट. बघा Na atomic number is 11.
क्लोरीन 17. So N ने एक इलेक्ट्रॉन दिला की झाला पाहिजे 10. सर डी आहे पोटॅशियम आणि सल्फर. करेक्ट. पोटॅशियम atomic number is 19. So K plus म्हणजे झाला पाहिजे 18. सल्फर atomic number is 16. त्यांना 2 मायनस केलेलं आहे, त्याचा अर्थ होत असतो त्याचा पण झाला 18. नाही लक्षात आलं तर विचारा. नेक्स्ट वन, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीशीज. के आणि सीएल. हो सर. करेक्ट. के प्लस सीएल मायनस 18 असं होणार दोघांचं. करेक्ट. ॲटॉमिक नंबर पोटॅशियमचा 19, क्लोरीनचा 17. नेक्स्ट वन. क्या हुआ, काय पाहिजे? तर सी येईल का? हो सी वाटतंय सर. 1/4 इंटू ॲव्होगाड्रो नंबर. करेक्ट. काय करायला लागेल आपल्याला, जर ॲटॉमिक मास हेलियमचं 4 आहे, याचा अर्थ काय होत असतो, 4 ग्रॅम्स इज इक्वल टू 1 मोल. म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स किती, 6.022 इंटू 10⁻23. ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट एवढे. त्यांनी विचारलंय 1 ग्रॅम इज इक्वल टू किती. काय होईल, क्रॉस मल्टिप्लाय करायचंय फक्त आपल्याला, म्हणजे 6 डिवायडेड बाय 4. नेक्स्ट वन. AR रकॉन. के प्लस म्हणजे 18 इलेक्ट्रॉन्स होणार टोटल. अर्गॉन. आर्गॉन. करेक्ट. ॲटॉमिक नंबर्स हे दिलेले असणार आहेत. आता मी डायरेक्टली बोलत असलो तरी ते दिलेले असणार आहेत, आणि हळूहळू तुमचे पण पाठ झालेले असतील असं मी कन्सिडर करतोय. आता सुद्धा खूपशे ॲटॉमिक नंबर्स तुम्हाला आपोआप लक्षात येत असतील. नेक्स्ट बघा, 28. न्यूक्लाइड्स X and Y आर आयसोटॉनिक विथ समथिंग समथिंग. बघा बरं जरा. तर आयसोटॉनिक आणि आयसोइलेक्ट्रॉनिक डिफरंट आहे का? आयसोटोनिक, आयसोटोन म्हणजे काय? आयसोबार्स, आयसोटोप्स आणि आयसोटोन्स. न्यूट्रॉन्स आहेत ना? करेक्ट. न्यूट्रॉन्स. करेक्ट. न्यूट्रॉन्स आहे. सर सी असणार. सी येते. हो सर.
काय करायचं, न्यूक्लियस एक्स अँड वाय आर आयसोटोनिक विथ मास नंबर्स आर गिवन. सो आपण समजा असं कन्सिडर केलं की आपल्याकडे 2 एलिमेंट्स आहेत, काय काय एक्स आणि वाय. दोघांचे मास नंबर्स काय दिलेले आहेत, 70, 72. त्यातल्या एक्सचं सांगितलं 34. याचं म्हणलं काय आहे, असं म्हणलेलं आहे. या दोघांमधला डिफरन्स काय? 36. आयसोटोनिक आहे याचा अर्थ यातला पण डिफरन्स सेम पाहिजे, 36. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? Next one, transition from n is equal to 4, 5, 6 to n is equal to 3. काय मिळतं रे? Question. हो Jumping सर. jumping of electron to n is equal to 1. काय मिळतं? लायमन. लायमन. लायमन, करेक्ट. त्याच्यानंतर n is equal to 2. बालमर. बॅलमर. Next 3 Paschen. Next 4 ब्रॅकेट. आणि 5th पण. काय म्हणला? पण फुल. करेक्ट. नेक्स्ट बघा. ओके, सो हे मेन्शन करून ठेवलेलं आहे आपण. नेक्स्ट त्याच्याच बेसिसवरचं दिसतंय मला इथं. द स्पेक्ट्रल लाईन्स ऑब्टेन्ड व्हेन एन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम 6 to 2. काय मिळणार? सर बॅलमर का? हो. इथे n is equal to 2. जम्प कुठं होती ते महत्वाचं आहे. कुठून सुरुवात झाली त्याला महत्व नाहीये. कुठूनही होऊ देत, काही फरक नाही पडत. n is equal to 2 मध्ये जम्प केली, इट इज बाल्मर. नेक्स्ट बघा. बरं, आता कट होईल. कट झाला तर आपण परत एकदा जॉईन करू फक्त.